रणरणत्या उन्हात दूरपर्यंत जमिनीतील ओढली सोडली ओलई वाफावून आभाळात जाऊ लागली. आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा. त्या झळांमधून बाया माणसं दूरवरून मैलोन मैल पायपीट करीत डोक्यावर हंडे घेऊन गावाकडे येताना दिसू लागले. मुकाट्यानं सोसायाच्या मरणाच्या झळा मरणाच्या झळा. गावागावाचं जगणं आता पाण्याच्या दावणीला बांधलं गेलंय. कधी रात्री, कधी पहाटे, कधी भर दुपारी प्रत्येकाच्या कोरड्या डोळ्यात एकच भाव, फक्त आणि फक्त पाण्याचाच शोध. या रखरखत्या वैराण गावांपासून केवळ तास दीड तासाच्या अंतरावर असलेली हजारो लिटर पाण्याची उधळपट्टी करणारी शहर, जो तो स्वतःच्या जगण्यापलीकडे काहीच पाहण्याच्या मनस्थितीत नाहीये. दूर गावांच्या वेशीवर शेकडो बायकांनी मुलं रिकामे हंडे घेऊन आशेनं मदतीची वाट पाहत आहेत. याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. शहरातलं प्रत्येक घर रोज 2 हंडे पाणी वाचवू शकतं, आणि त्या प्रत्येकी 2 हंड्यातून 2 गावांची तहान भागू शकते याची कुणालाच पर्वा नाही. भौतिक सुखाच्या धुंदीत आपण आपल्या गावाकडच्या मातीला विसरून चाललो आहोत. या संवेदना गेल्या कुठं हरवल्यात. आता वेळेवर आपल्याला जाग आली नाही ना तर गावाच्या गावं संपून जाऊ लागतील. ही जाग आणण्याचं काम आम्ही करतोय. होय, आम्ही आपल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून. फेसबुक आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल साईट्स म्हणजे केवळ गप्पा मारण्याच्या चावड्या नव्हेत. कोणत्याही माध्यमाचा आपण करू तसा वापर होऊ शकतो. सामाजिक भान मनात नीट जागा असेल तर या सोशल साईटवर कार्यरत असणारा प्रत्येक जण काहीतरी समाजोपयोगी कामं करू शकतो. कुणी नाशिकचे, कुणी दिल्लीचे, कुणी चेन्नईचे, कुणी विदेशातले. सगळीकडच्या संवेदनशील मित्रमंडळींना संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून एकत्र आणलं आणि सोशल मीडियाच्या सकारात्मक प्रयत्नातून अनेक मदत निधीही उभे करीत आहोत. शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत उभी करणं असो, वंचितांना सहकार्याचा हात देणं असो, की पाण्याचा प्रश्न हाती घेऊन तो पूर्ण तडीस नेणे असो, 5 वर्षात लाखो रुपयांचा निधी उभारून असंख्य गरजूंपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. डोळे उघडे असतात आमचे, म्हणूनच दिसतात समाजातील प्रश्न आणि उणिवा. मनात सतत धगधगत असते सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव. ती अशीच कशी वाया जाऊ द्यायची. सहकार्य करणं हा आमचा आनंद आहे, हीच आमची पूजा आहे आणि हीच आमची देशभक्ती आहे. बांधव, असं म्हणताना आपण फार सपकपणे म्हणून जातो, पण त्याचा खरा अर्थ जगण्याचा आम्ही व्रत घेतलंय. या देशातल्या कोणाही वंचिताला, गरजूला तो एकाकी नाही याची जाणीव करून द्यायची. सोशल नेटवर्किंग अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे आणि प्राणांतिक कळकळा असलेली खूप भली माणसं यावर कार्यरत आहे. बस आम्ही फक्त त्यांच्यातील निखाऱ्याला फुंकर घालतो. ही अनेक कामं करताना गेल्या 2 वर्षात आमच्या एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की गावखेड्यांना दुष्काळानं व्याकुळ करून टाकलंय. पाण्याचं नीट नियोजनच नाही. लक्षात आलं की यापैकी अनेक गावांचा पाण्याचा भीषण प्रश्न हा इच्छाशक्ती असती तर कधीच सुटू शकला असता. सोशल नेटवर्किंगच्या अनेक प्रोजेक्टपैकी एक असलेल्या जलप्रकल्पावर काम करणारी आमची एक खास वेगळी टीम आम्ही तयार केली. या टीममध्ये फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड, डॉक्टर पंकज भदाणे, इंजिनियर प्रशांत बच्छाव, डॉक्टर प्रशांत देवरे, भूगर्भ तज्ज्ञ डॉक्टर जयदीप निकम, इंजिनियर मितेश मुथा, आर्किटेक्ट शरद ठोंबरे, डॉक्टर उत्तम फरताळे, ॲडव्होकेट गुलाब आहेर, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, मस्कतून राजेश बक्षी, कतारून लक्ष्मीकांत पौणीकर, सिनेनाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे, सिनेनाट्य लेखक दत्ता पाटील, तंत्रज्ञ आणि संकलक लक्ष्मण कोकणे यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक जण आपापल्या परीनं स्वतःचं योगदान पाणी प्रकल्पासाठी देत आहे. आमची टीम वेगवेगळ्या गावांना फिरत असताना भीषण टंचाई दिसत तर होतीच, पण उपायही चटकन दिसू लागले. याचंच एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण नावाचं छोटंसं खेडं. गेली अनेक दशकं, वर्षातील 8 महिने हे गाव 2-3 किलोमीटर पर्यंत हंडे बादल्या घेऊन पाण्यासाठी वणवण करीत फिरताना दिसायचं. पहाट झाली की गावं पाण्याच्या शोधार्थ दुपारपर्यंत ओस पडलेला असायचं. सुनाट पडलेल्या गावात फक्त उरलेल्या म्हाताऱ्या माणसांच्या खोकल्यांचे, कण्ण्याचे आवाज आणि कोरड्या वाऱ्याचे भीषण ध्वनी. आमच्या टीमनं दौरा केला. गेली 60-70 वर्षाहून अधिक काळ ही माणसं पाण्याची टंचाई हा जीवनाचाच अविभाज्य भोग असल्याच्या भावनेतून स्वतःवर अन्याय करून घेत होती.
अभ्यास करताना लक्षात आलं की या गावाचा पाणी प्रश्न फार फार तर 2 महिन्यात कायमस्वरूपी सुटू शकतो. हे त्या गावाच्या लोकांना आम्ही सांगितलं तर सगळ्यांना अविश्वास वाटला. कुणी बुजुर्ग म्हणाला की आजवर सरकारनं या गावावर 60-70 लाख पाण्यासाठी खर्च केले तरी त्यांना जमलं नाही, ते तुम्हाला कसं जमेल? आम्ही त्यांना शब्द दिला. सोशल नेटवर्किंगच्या सदस्यांना कळवलं, अभ्यास करून अहवाल तयार केला. त्या गावापासून 2 किलोमीटरवरून नदी वाहते. 12ही महिने पाणी असतं तिला. तिथून पाणी लिफ्ट करून पाण्याची मोठी टाकी बांधायची आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारायचं आम्ही ठरवलं. पूर्णपणे शुद्ध केलेलं पाणी, अगदी मिनरल वॉटरच्या तोडीचं पाणी या तोरंगणवासियांना कायमचं उपलब्ध करून द्यायचं ठरलं. आमच्या सदस्यांनी आवाहन करून काही दिवसातच निधी जमा केला. ग्रामस्थांनीही आमचे प्रयत्न पाहून सहकार्याचा हात पुढे केला आणि आमचा विश्वास दुप्पट झाला. पाहणी केल्यापासून पुढे केवळ 2.5 महिन्यातच तोरंगणला जलशुद्धीकरण केंद्र उभं राहिलं. पूर्ण पाण्याचा झुळझुळ प्रवाह टाकीत येऊन पडू लागला. कमी शुद्ध पाणी वापरण्यासाठी विहिरीत पडू लागलं. गावानं एकच जल्लोष केला. त्यांच्या दृष्टीनं ही अविश्वसनीय घटना होती. आपल्याच देशबांधवांनी येऊन आपल्याला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून द्यावं ही घटना त्यांच्यासाठी अलौकिक होती. गावच्या अनेक बुजुर्गांच्या डोळ्यात पाणी आलं. ग्रामस्थ भगिनींनी आपल्या गावातच अगदी दारात आलेल्या पाण्याचा पहिला हंडा भरून घेताना त्याची पूजा केली. देव दारात येण्यापेक्षाही पाणी घरात येण्याची ही घटना त्यांच्यासाठी फार मोठी होती. त्यांच्या या सुखाचे आनंदाचे आम्ही फक्त निमित्त ठरलो. गाव जल्लोष करत असताना आम्ही समाधानानं तेथून परतलो. परतताना आमच्या मनात एक निर्धार पक्का होत गेला की पाण्या वाचून तडफडणाऱ्या महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जमेल तसं पाणी उपलब्ध करून द्यायचंच. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन. सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन. चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन. पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन. मित्रांनो, हे काम एकट्याचं नाही, आपणा सर्वांचं आहे. आम्हाला हे माहिती आहे की प्रत्येकाच्या मनात सामाजिक कार्याचा एक छोटासा का होईना झरा पाझरत असतोच. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाहीये. फक्त या झऱ्यातलं एक ओंझळभर दान सोशल नेटवर्किंगच्या झुळीत तुम्ही घालावं. या देणगीतून आपण आणखी एका गावाचा पाणी प्रश्न सोडवू शकतो. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. चिड़ियों को दाने, बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. तुमचं दान म्हणजे गावाला वरदान. दुष्काळी गावाचं सर्वेक्षण करून तेथील पाणी प्रश्न अभ्यास करून तातडीनं कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमच्या सोशल नेटवर्किंग फोरमनं आता आणखी ठामपणे पुढे पाऊल टाकलंय. आपण ठरवलं तर वर्षभरात आपण 100हून अधिक गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवू शकतो. त्यासाठी सोशल फोरमला निधी हवाय. प्रश्न आपण सोडवू. आपण सगळे मिळून अंमलबजावणीही करू. तुमचा प्रत्येक रुपया सत्कारणी लावू. तुमच्या खिशातला अगदी 1 रुपयाही दुष्काळी गावातील एका घराला 1 हंडा पाणी पुरवू शकतो. कारण पाणी ही भीक नाही, पाणी हा त्यांचा हक्क आहे. तो हक्क मिळवून देण्याच्या आमच्या या मोहिमेचा आपणही एक भाग बना. आपल्या काळजातील साधी छोटीशी ओल दुष्काळानं होरपळलेल्यांच्या घराघरात पाण्याचे झरे निर्माण करू शकते. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. चिड़ियों